नमस्कार, मी प्रेरणा नाईक. पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात पीएम न्यूज. चला तर मग उर्वरित बातमी. ताई, नेमकं हे तुमचं अनोखं आंदोलन चालू आहे तहसील समोर भाकरी करून, तर काय सांगणार आहेत तुम्ही आता? माझ्यावर ही वेळ आलेली आहे. तर मी महिना झाले इथं बसले, मला काही न्याय मिळाला नाही. माझं घरकुलाचे पैसे जे अडवले गेलेत त्याच्यासाठी मी इथं न्याय मागण्यासाठी तहसील कार्यालयाच्या समोर बसले. 1.5 महिना झालाय आता इथं आहे, तरी काय माझ्याकडे लक्ष देत नाही. ते घरकुलाचे पैसे माझे सोडा म्हणते, काय सोडले नाहीत त्यांनी. माझं घर जे आहे आता राहायचं ते बेघर झालेले आहे. मी माझी जागा सेट घर बी नाहीच म्हणालेत. आता हे लोक राहू नका म्हणतात तिथं. मग आता रस्त्यावर राहायची वेळ आली, काय करावं आता? माझ्यावर खूप बेकार वेळ आलेली आहे ही. त्याच्यावर मी इथं दगडाची चूल मांडलेली आहे आणि या 3 दगड ही बीडीओ साहेब आणि विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, लिपिक हे लोक माझ्यावर खूप अन्याय करतात. ह्यांच्याकडनं असं हे व्हायलंय, चुकीचं व्हायलंय सगळं. माझ्या घरकुलाचे पैसे अडवून आज मी रस्त्यावर इथं चूल मांडून खायला लागले. मी इथं लेकराला घेऊन माझ्यावर अन्याय झाल्यामुळं बीडीओ साहेबांनी ही असं चक आमचं अडवायचे नव्हते पैसे घरकुलाचे. म्हणून मी मुख्यमंत्र्याला म्हणते की बाबा तुम्ही आम्हाला न्याय द्या, तुम्ही आमच्याकडे लक्ष घाला. तुम्ही म्हणता पंतप्रधान म्हणते नरेंद्र मोदी तुम्हाला घर दिले जाईल, जागा दिली जाईल. आता ते काय लक्ष घालं नाही तिकडं, गोरगरिबाकडे बघणं झालेत. आता मी इथं 1.5 महिना झाले मी इथं बसले, आंदोलन करते. गप बसून आंदोलन चालू होतं माझं. आता मला अशी वेळ आली की मी इथं रस्त्यावर चूल मांडून माझी लेकरं घेऊन उघड्यावर बसलेली आहे. लहान लहान लेकरं, माझी 2 लेकरं आहेत, तरी 1 लेकरं मी घरी ठेवून आले. 1 लेकरं सोबत आहे माझ्या घर परिवार घेऊन मी आज रस्त्यावर आहे. तर मला एवढंच म्हणायचंय की बाबा आमचं घर द्या मला. तुम्ही म्हणताय ना तुम्हाला घर देऊ, जागा देऊ. मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही तुमच्यासाठी गोरगरिबासाठी सगळे काय असेल ते आम्ही देऊ. लाडक्या बहिणीचा संसार उघड्यावर पडलाय. आता बघा तुम्ही लाडक्या बहिणींकडे, तुम्ही म्हणताय ना आमच्या लाडक्या बहिणीला त्रास होऊ देणार नाही, आम्ही उभा राहणार आहोत म्हणताव. आणि आज माझ्यावर ही वेळ आली की मला इथं चुलीवर स्वयंपाक करावा लागायले. रस्त्यावर मी आलेली आहे, मी रस्त्यावर बसून खायला लागले. आज माझी लेकरं घेऊन मी रस्त्यावर आहे. तर मला न्याय देणार का नाही तुम्ही? सर सांगा आता तुम्ही. मी मुख्यमंत्र्याला म्हणते की बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप राबवताव आणि गरिबांसाठी हे करताव. पण बीडीओ साहेब ही तसे आपलं बीडीओ साहेब आणि विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक आणि लिपिक हे सगळे माझ्यापासून माझं घर हिसकटून घेत आहेत. माझे पैसे काही सुद्धा असंही करत नाहीत. बेकायदेशीर त्यांनी पैसे अडवले गेलेत त्या लोकांनी. मग माझी मागणी काय की तुम्ही यांच्यावर कारवाई करा आणि काय असेल ती फौजदारी गुन्हा दाखल करा. यांच्यावर काय असेल ते 18 त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही माझी मागणी आहे. 18 गुन्हा झाला पाहिजे. मला दलित समाजाची असून माझ्यावर ही वेळ येते की मला खूप त्रास होतोय. मला ही त्रास देऊ नका, ही जाणून बुजून मला त्रास देत आहेत ही सगळे लोक. आज बीडीओ साहेब सुद्धा आज मनावर घेत नाहीयेत. म्हणजे ही कसा आहे न्याय? ही राजकीय दबावाखाली ही लोक मला ही त्रास देत आहेत. आज माझ्यावर इतकी वेळ बेकार आली की मी इथं रस्त्यावर आज बसून माझी लेकरं घेऊन माझा 1.5 महिना झालाय मी इथं रस्त्यावर आहे. मी इथं रोडवर आहे, उन्हातानाची माझी लेकरं घेऊन मी इथं राहते. काय करावं? आम्हाला कोण न्याय देणार ह्यात? मुख्यमंत्र्याला एवढी माझी मागणी विनंती आहे की भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर त्यांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा, ही माझी मागणी आहे. आज मी इथं चूल मांडून खाते, माझ्या लहान लेकरं घेऊन माझी उन्हातानाचं मी इथं बसलेले आहे. आमचं काम धंदा पुरतंय, आमचं हातावरचं पोट आहे. आम्ही कसं करायचं ह्याच्यावर सांगा? कसं जगायचं? हातावरचं पोट आहे, आम्हाला शेत नाही का, आम्हाला घर नाही का, आम्हाला जागा नाही. जर शासनाची जागा आहे, गावठाणची जागा आहे, तर तिथं सुद्धा आम्हाला बांधू देत नाहीत. मी 35 वर्ष झाले तिथं राहते. आज मी तिथं राहत असताना सुद्धा मला ही लोक जाणून बुजून त्रास देतात. मला न्याय द्या, मला काय नकोय, मी न्याय मागते आणि मला घर द्या राहायला. मला घर नाही राहायला. आज माझ्या 3 मागण्या आहेत की गावठाणची मोजणी झाली पाहिजे. आज रातंजन गावात जी गावठाण आहे त्या रातंजन गावाची मोजणी झाली पाहिजे. घर नंबर त्याचे फिक्स झाले पाहिजे.
घरकुलाचे आणि रजिस्टर काय घोटाळे केलेले आहेत फेर मध्ये, ती रजिस्टर ती ताब्यात घ्यावे साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी इथं. मी ही एक मागणी केलेली होती सरांना की सर तुम्ही लक्ष घाला, मी आज इतके दिवस झाले इथं बसले, तुम्हाला दिसत नाही का हो सगळे जाताव येताव, तरी सुद्धा आमच्याकडे बघत नाही, आमचे लहान लेकरं घेऊन आम्ही रस्त्यावर बसताव. मग आमच्याकडे लक्ष द्या, हीच आमची मागणी आहे. आणि कोणताही गुन्हा दाखल 18 गुन्हा दाखल त्याच्यावर करावा, ती भ्रष्टाचारींवर. जर आज ज्याला घर नाही त्याला घर देत नाहीत आणि ज्याला घर आहे त्यांना गायरानात बांधायला ह्यांनी देतात, आणि असला भ्रष्टाचार करतात. 1-1, 2-2, 3-3 एका घरात घरकुलं देतात. आणि मला आज गरीबाला घर नाही तर तुम्ही देत नाही, अडवताय. असं करू नका, आम्हाला बेघर करू नका, आम्हाला न्याय द्या. त्यांच्यावर काय असेल ती नेमाने 18 गुन्हा दाखल करा. आज माझ्यावर खूप वेळ वाईट आलेली आहे, मी इथं आज महिना झाले, 1.5 महिना झाले मी इथं बसलेली आहे, तर मला न्याय पाहिजे. त्याच्यासाठी काय असेल ती तुम्ही हे करा. मुख्यमंत्र्याला सांगते, नरेंद्र मोदी साहेबांना बी हात जोडून सांगते, आज माझ्यावर ही वेळ आली, तुम्ही बघा, आमच्याकडे दुर्लक्ष करू नका साहेब. तुम्ही तर आज म्हणताय की आम्ही तुमच्यासाठी की घर देतो, आम्ही गोरगरिबासाठी आम्ही खूप कष्ट घेत आहेत, असं म्हणून तिथनं लांब आम्हाला म्हणू नका सर. तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या. तुम्ही तिथनं लांबनच म्हणताय की बाबा तुम्हाला घर देऊ, ही करू, ती करू. काय घर? आमचं घर तुम्ही महागारी घ्यायला लागला. तुम्ही द्यायला देता आणि बीडीओ साहेब काय असेल ती घर महागारी घेतात.